जय भीम. मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर 2025. सम्राट वाचनामध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे ॲट्रॉसिटी गुन्ह्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. त्याचे लेखक आहेत भीमराव सरवदे. भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली, तरी जाती व्यवस्थेची काळी छाया अजूनही समाजाच्या असंख्य थरांवर दडलेली आहे. संविधानाने समता, प्रतिष्ठा आणि बंधुतेचा जो वसा दिला, तो केवळ कागदावरच्या तरतुदीत न राहता न्यायालयीन निर्णयात आणि प्रशासनाच्या वर्तनातून प्रकट व्हायला हवा, अशी लोकांची अपेक्षा आहे. भारताच्या न्यायव्यवस्थेवर सामान्य माणसाचा विश्वास टिकवणे हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे. 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या किरण विरुद्ध राजकुमार जीवराज जैन या निर्णयाने दाखवून दिले आहे की हा मार्ग अजूनही काटेरी आहे. या प्रकरणाने केवळ कायदेशीर व्याख्या नव्हे, तर सामाजिकच वास्तव, सत्ता संबंध आणि न्यायसंस्थेच्या जबाबदाऱ्या यांना नव्याने प्रकाशात उभे केले आहे. या प्रकरणात फिर्यादी अनुसूचित जातीतील मांग मातंग समाजाचा सदस्य. त्याने गावातल्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला, पण त्यामुळेच त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ, लोखंडी रॉडने मारहाण, घर पेटवण्याची धमकी तसेच त्याच्या आई मावशीशीही आक्षेपार्ह वर्तन आणि मारहाण करण्यात आली. FIR मध्ये आरोपींनी मागट्यांनो तुम्ही खूप माजलात असे अपमानास्पद बोलल्याचा उल्लेख, पेट्रोलच्या बाटल्या हातात घेऊन दिलेली धमकी, घरातील भांडी सामानाचे नुकसान आणि प्रत्यक्ष साक्षीदाराच्या उपस्थितीत सर्व तपशीलवार लिहिलेले होते. या गुन्ह्यांना भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलमे आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातील कलमे लागू झाली. या कायद्यानुसार एखाद्या विशिष्ट उमेदवाराला मत दिले किंवा दिले नाही म्हणून केलेला अत्याचार, सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक अपमान तसेच स्त्रियांचा अलैंगिक अपमान हे स्वतंत्र आणि गंभीर गुन्हे ठरतात. या प्रकरणात धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपींचा अटकपूर्व जामीन नाकारला. कारण स्पष्ट होते, FIR मधील ठोस आरोप, जात प्रमाणपत्र, स्वतंत्र साक्षीदाराचे निवेदन. मात्र औरंगाबाद खंडपीठाने हा आदेश रद्द केला आणि प्रकरण अतिशयोक्त अथवा राजकीय असल्याचे म्हणत अटकपूर्व जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आणि निर्णयास अवैध व अधिकार मर्यादेबाहेरचा असे ठरवून उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला आणि आरोपीचा अटकपूर्व जामीन रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाने विशेषतः कलम 18 मधील कठोर बंदी, सार्वजनिक ठिकाण म्हणजे पब्लिक व्ह्यू या संकल्पनेचा अर्थ आणि बेलच्या टप्प्यावर मिनी ट्रायल न करण्याचा सिद्धांत अधोरेखित केला. या कायद्यातील तरतुदी स्पष्ट आहेत. कलम 3 (1) (o) (r) (s) आणि (w) (i) अंतर्गत मताधिकाराशी जोडलेल्या अत्याचार, सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक अपमान, स्त्रियांवरील लैंगिक अपमान या सर्वांचा समावेश आहे. घरासमोर घडलेले, जिथून कोणालाही दिसू शकेल हे कृत्य सार्वजनिक दृष्टिक्षेपात मांडले, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले. आधीच्या सुवर्णसिंग, हितेश वर्मा आणि कुरुप दयार यासारख्या निर्णयांचा आधार घेत हा अर्थ दृढ केला. कलम 18 व 18 अनुसार SC/ST ॲक्ट अंतर्गत गुन्हा प्रायमा फेसी दिसत असेल तर अटकपूर्व जामीन मिळतच नाही. रामकृष्णा बालोथिया आणि करतार सिंग प्रकरणातून या बंदीची संवैधानिक वैधता अधिकच सिद्ध झाली होती. विलास पांडुरंग पवार व पृथ्वीराज चव्हाण या प्रकरणात तर स्पष्ट सांगितले होते की बेलच्या टप्प्यावर मिनी ट्रायल करूच नये. सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट संदेश असा होता की अटकपूर्व जामिनावरील बंदी अत्यंत कडक आहे. अपवाद केवळ तेथेच शक्य आहे जिथे अगदी पहिल्या वाचनातच FIR मधून गुन्हा दिसत नाही, पण असे ठरवताना मिनी ट्रायल चालवण्यास परवानगी नाही. या प्रकरणातील जातीवाचक अपमान, लोखंडी रॉडने मारहाण, घर पेटविण्याची धमकी, स्त्रियांचा अपमान या सर्व नोंदी पाहता जाणवते की भारतात मताधिकार हा अनेक दलित बहुजनांसाठी आजही प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेचा प्रश्न बनतो. सार्वजनिक दृष्टिक्षेप ही कल्पना महत्त्वाची ठरली. घराबाहेर जिथून इतरांना दिसेल अशा ठिकाणी केलेला अपमान हा खाजगी वाद नाही,
तो सामाजिक गुन्हा आहे आणि केवळ व्यक्तिगत वैर म्हणून त्याचे महत्त्व कमी करता येत नाही. कारण कायदा म्हणतो एखाद्या उमेदवाराला मत दिले न दिले म्हणून अनुसूचित जाती जमातीचा सदस्यावर अत्याचार केला गेला तर तो स्वतंत्र गुन्हा आहे. इतिहासात उच्चवर्णीय गटांकडे शिक्षण, संपत्ती आणि स्थानिक राजकारणातील प्रभाव अधिक होता. गाव पातळीवरील सामाजिक शिस्त आजही त्यांच्याच हाती आहे. म्हणूनच मत देणे ही मूलभूत नागरिक क्रिया देखील दबाव, धमकी आणि बहिष्काराशी जोडली जाते. गावात राहून आमच्या विरुद्ध मत दिले तर उच्चार आणि त्यानंतरची हिंसा हे वर्चस्वाचे उदाहरण आहे. जाती नामाने हिणवणे हा केवळ असभ्य शब्दप्रयोग नाही तर हेतुपुरस्सर अपमान आणि कायदेशीर गुन्हा आहे. जिल्हा न्यायालयाची भूमिका या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आहे. परांडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन नाकारताना SC/ST ॲक्टचे घटक प्रायमा फेसी सिद्ध होतात असे सुस्पष्ट सांगितले. हे आदर्शवत ठरते कारण कायद्याने दिलेल्या कलम 18च्या चौकटीत FIR मध्ये गुन्ह्याचे घटक ठळक दिसत असतील तर 438चा आधार घेता येत नाही. जिल्हा न्यायालयाने पुराव्याचे तोलणे टाळून कायद्याचा हेतू जपणे आवश्यक मानले. उच्च न्यायालयाने मात्र या प्रकरणात साक्षीच्या कथनातील विसंगतींना तोलून मिनी ट्रायल सारखा दृष्टिकोन घेतला आणि त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने त्याचा निर्णय रद्द केला. न्यायालयाने अपवादात्मक परिस्थितीचा योग्य वापर करावा पण त्यामध्ये कलम 18चा गाभा निस्तेज होऊ नये हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2 ठळक बाबी स्पष्ट केल्या. घरासमोर अंगण वा रस्त्यावरून दिसणारी जागा सार्वजनिक दृष्टिक्षेप म्हणून ग्राह्य धरली जाईल. त्यामुळे तिथे केलेला अपमान हा SC/ST अंतर्गत गुन्हा ठरतो आणि कायद्याने आणि एखाद्या उमेदवाराला मत दिले न दिले म्हणून केलेला छळ हा स्वतंत्र गुन्हा आहे. अशा परिस्थितीत अटकपूर्व जामीन होऊ शकत नाही आणि तरीही न्यायालयाने खटल्याच्या निकालावर पूर्वग्रह न ठेवता निरीक्षणे केवळ अटकपूर्व जामिनापुरती मर्यादित असल्याचे नमूद केले. या निर्णयाने भाषेतील हिंसा हे अंगावरचे घाव, स्त्रियांवरील विशेष आघात आणि मताधिकारावरील दडपशाही या तिन्ही पातळ्यांवरील अन्याय उघड केला. जातीवाचक शब्दात दडलेला हेतुपुरस्सर अपमान कायद्याच्या केंद्रस्थानी आहे. स्त्रियांवरील हिंसा ही अनेकदा जातीय अभिमान दुखावण्यासाठी वापरली जाते आणि मताधिकारावरील दबाव हा नागरिकत्वाच्या प्रतिष्ठेलाच धक्का देतो. न्यायसंस्थांसाठी या प्रकरणात अनेक धडे आहेत. कलम 18ची कणखर अंमलबजावणी, सार्वजनिक दृष्टिक्षेपाची स्पष्ट व्याख्या, मताधिकाराशी जोडलेले गुन्हे वेगळ्या नजरेतून पाहणे, पीडित साक्षीदाराचे संरक्षण, सरकारी वकिलांचे प्रशिक्षण आणि खटल्यांची जलद सुनावणी, त्यासोबत ग्रामसभांमधून संवैधानिक हक्कांबाबत जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला तिच्या जातीवाचक नावाने संबोधणे किंवा विशिष्ट जात समुदायाशी संबंधित अपमानास्पद शब्दांचा वापर करणे हा केवळ एक क्षुल्लक किंवा किरकोळ सामाजिक दोष नाही, हा एक गंभीर सामाजिक आणि मानसिक अपराध आहे जो पीडित व्यक्तीच्या मानवी प्रतिष्ठेवर, सन्मानावर आणि अस्मितेवर थेट हल्ला करतो. ही भाषा शब्दांच्या माध्यमातून पीडित व्यक्तीचा केवळ गळा दाबून तिचा आवाज घोटत नाही तर तिचा स्वविश्वास चिरडून टाकते, तिला आपले मत मांडण्यापासून वंचित ठेवते आणि सामाजिक स्तरावर तिला दुय्यम असल्याची जाणीव करून देते. हे तर तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच एक गंभीर आघात आहे. वास्तविक पाहता वापरला जाणारा प्रत्येक जातीवाचक शब्द म्हणजे समाजाच्या सामूहिक शिरांमध्ये हळूहळू पेरले जाणारे विषारी बीज आहे. हे विष केवळ पीडित व्यक्तीलाच नाही तर संपूर्ण सामाजिक सौहार्द बिघडवते, द्वेषाची आणि भेदभावाची भावना वाढवते आणि समाजाला जातीच्या अदृश्य पण मजबूत भिंतीमध्ये विभागून ठेवते, ज्यामुळे एकता, बंधुत्वाची आणि समतेची भावना नष्ट होते. त्यामुळे समाजात कायमस्वरूपी दुफळी आणि कटुता निर्माण होते. म्हणूनच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम SC/ST हा केवळ गुन्हेगारांना शिक्षा देणाऱ्या दंड कायद्याचा संग्रह नाही, त्या पलीकडे तो समाजातील भाषिक नैतिकतेचा आणि सामाजिक न्यायाचा एक मजबूत आराखडा आहे. हा कायदा शब्दांचा वापर कसा करावा, सार्वजनिक संवाद कसा असावा
आणि समाजातील दुर्बळ घटकांना भाषिक अत्याचारापासून कसे संरक्षण मिळावे यासाठी एक स्पष्ट नैतिक आणि कायदेशीर चौकट प्रदान करतो. स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनीही भारतीय समाजात सामाजिक अन्यायाचा प्रश्न अजूनही एक गंभीर आव्हान म्हणून उभा आहे, ज्याची तपासणी केवळ कायद्याच्या अक्षरातच नव्हे तर जीवनाच्या कटू व्यवहारातही सखोलपणे केली पाहिजे. हा प्रश्न विशेषतः वंचित आणि शोषित समुदायावरील अत्याचारांच्या संदर्भात कायदेशीर चौकटीच्या पलीकडे जाऊन सामाजिक आणि सांस्कृतिक वास्तवाचे भान ठेवून हाताळण्याची गरज आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय या विचारांना अधिक बळकटी देतो. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मताधिकाराशी जोडलेल्या अत्याचारांना केवळ एक गुन्हा म्हणून स्वीकारले नाही, तर त्याला लोकशाही व्यवस्थेवरील हल्ला म्हणून पाहिले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अनुसूचित जाती जमातीवरील SC/ST अत्याचार हे केवळ व्यक्तिगत प्रतिशोधाचे कृत्य नसून त्यांच्या मूलभूत हक्कांवर आणि प्रतिष्ठेवर केलेला आघात आहे, हे न्यायालयाने अधोरेखित केले आहे. या निकालातील एक महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे सार्वजनिक दृष्टिक्षेप या शब्दाची स्पष्ट व्याख्या. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 SC/ST च्या काही कलमानुसार गुन्ह्याची सिद्धता होण्यासाठी गुन्हा सार्वजनिक दृष्टिक्षेपात घडणे आवश्यक असते. यापूर्वी या व्याख्येबाबत काही प्रमाणात संदिग्धता होती. सर्वोच्च न्यायालयाने केवळ भौतिक उपस्थिती नव्हे तर समाजात त्या कृत्याचा संदेश कसा जातो या व्यापक दृष्टिकोनातून सार्वजनिक दृष्टिक्षेपाची व्याख्या स्पष्ट केली, ज्यामुळे कायद्याच्या मूळ उद्देश म्हणजेच सार्वजनिक अपमानापासून संरक्षण अधिक प्रभावीपणे साध्य करता येईल. त्याचबरोबर या विशेष कायद्यातील कलम 18व्या कठोर वापराचे परिणामही न्यायालयाने अभ्यासपूर्ण रीतीने ठरवले आहे. कलम 18 हे SC/ST कायद्याखालील गंभीर गुन्ह्यांमध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्यावर प्रतिबंध घालते. याचा उद्देश असा आहे की पीडितांना तात्काळ संरक्षण मिळावे आणि आरोपींना कायद्याच्या प्रक्रियेतून पळून जाण्याची संधी मिळू नये. न्यायालयाने या कलमाचा वापर करताना केवळ अंदाजे किंवा सामान्य आरोपावरून नव्हे तर प्रथमदर्शनी ठोस पुरावे आणि कायद्याचा उद्देश लक्षात ठेवून कठोरता कशी राखली जावी याचे विस्तृत मार्गदर्शन केले. त्यामुळे या कलमांचा गैरवापर टाळून त्यांचा योग्य वापर सुनिश्चित करण्यात आला. या प्रकरणात उच्च न्यायालयाने आरोपीला दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला होता. हा निर्णय कायद्याच्या प्रशासनात एक स्पष्ट संदेश देतो की सामाजिक न्यायाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये न्यायालये किती गंभीर असावीत. उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करून आरोपींचा जामीन रद्द केल्याने हे स्पष्ट झाले की सामाजिकदृष्ट्या संवेदनशील प्रकरणामध्ये जामीन देताना सामान्य फौजदारी कायद्याच्या तत्वांपलीकडे जाऊन विशेष कायद्याचे संरक्षण आणि पीडितांची असुरक्षितता विचारात घेणे अनिवार्य आहे. थोडक्यात या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे एक स्पष्ट संदेश दिला गेला आहे. भारतीय संविधानाने आणि संसदेने सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी तयार केलेली कायद्याची विशेष चौकट कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्षित करता येणार नाही किंवा सौम्य करता येणार नाही. SC/ST कायदा हा केवळ कागदी नियम नसून शतकानुशतके चालत आलेल्या विषमतेचा सामना करण्यासाठी आणि दलित आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. या निर्णयाने कायद्याच्या राज्यव्यवस्थेला आणि न्यायव्यवस्थेला हेच सांगितले आहे की सामाजिक न्यायासाठीच्या विशेष कायद्याचे पालन हे केवळ एक कर्तव्य नसून लोकशाहीचे आणि समानतेचे मूलभूत तत्व आहे. निसंशय हा निर्णय केवळ एका विशिष्ट गावच्या किंवा एका कुटुंबाच्या व्यक्तिगत कहाणीच्या मर्यादित बांधून ठेवता येणार नाही, तर उलट तो एका मूलभूत आणि सामूहिक प्रश्नाकडे आपले लक्ष वेधतो. हा निर्णय प्रत्येकाच्या रोजच्या वापरातील भाषेच्या, राजकीय विमर्शाच्या आणि दैनंदिन आयुष्याच्या अतिशय सूक्ष्म पातळीवर दडलेला आणि रुजलेला जातीय वर्चस्वाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे करतो. ही घटना आपल्याला एक कठीण पण आवश्यक वास्तव समजू शकते. ती उच्चवर्णीय समाजाला एक स्पष्ट संदेश देते की शतकानुशतके चालत आलेल्या सामाजिक शक्ती आणि विशेषाधिकाराच्या सवयीचा वापर करून इतरांवर वर्चस्व गाजवण्याची प्रथा आता संपली पाहिजे. याऐवजी सर्वांनी, विशेषतः सत्ता आणि प्रभावी असलेल्यांनी
सत्ता आणि प्रभाव असलेल्यांनी 19व्या शतकातील समतेच्या कल्पनेनुसार बनवलेल्या आणि 21व्या शतकातील सर्वसमावेशक दृष्टिकोनातून सतत सुधारित केल्या जाणाऱ्या कायद्यापुढे नम्रतेने वागणे शिकले पाहिजे. आपल्या वर्तनात बदल करूनच समाजातील विषमता दूर होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात जी नैतिक आणि कायदेशीर दिशा दर्शवली आहे ती केवळ कागदोपत्री अंमलबजावणीसाठी नसून ती समाज मनाने पूर्णतः आचरणात आणण्यासाठी आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने ती कोणत्याही जातीची असो एक साधे पण अतिशय कठीण तत्व मनापासून स्वीकारले पाहिजे. दुसऱ्याची मानहानी करण्यासाठी, त्याला लहानावस्था करण्यासाठी किंवा त्याची प्रतिष्ठा खालवण्यासाठी जातीची उपाधी किंवा हेटाळणीची शब्दावली वापरणे हे पूर्णतः अस्वीकार्य आहे. एखाद्या व्यक्तीची ओळख तिच्या कर्माने, चारित्र्याने आणि योगदानाने ओळखली पाहिजे. त्याला दिलेल्या जन्मजात जातीय विशेषणांनी नव्हे. न्यायालयांनी या महत्त्वाच्या सामाजिक बदलाचा मार्ग दाखवला आहे. आता जबाबदारी समाजाच्या खांद्यावर आहे. आता प्रत्येकाने आपल्या विचारात, शब्दात आणि कृतीत समतेच्या आणि कायद्याच्या या नव्या मार्गाने एकत्रितपणे पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. ही एक अशी यात्रा आहे जी केवळ कायद्याच्या अंमलबजावणीपेक्षा खूप पुढे जाऊन सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठेच्या एका नव्या युगाची सुरुवात करेल. लेखक, सार्वजनिक क्षेत्रातील निवृत्त वरिष्ठ अधिकारी आणि फुले शाहू आंबेडकर व पेरियार चळवळीचे अभ्यासक आहेत. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.